उमरझरी गांव में बाघ हमले के विरोध में हुए आंदोलन के बाद पुलिस ने 12 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस कार्रवाई के बाद गांव में नाराजगी और बढ़ गई है। साकोली के उपविभागीय पुलिस अधिकारी ने जानकारी देते हुए बताया कि आंदोलन के दौरान कानून व्यवस्था प्रभावित होने के चलते 12 लोगों पर मामला दर्ज किया गया है। गाँव वासियों ने इस कार्रवाई का विरोध करते हुए दर्ज मामलों को तत्काल रद्द करने की मांग की है। उनका कहना है कि वे केवल अपनी सुरक्षा और न्याय की मांग को लेकर शांतिपूर्ण आंदोलन कर रहे थे। एसडीपीओ साकोली ने कहा कि ग्रामीणों की मांग को गंभीरता से लिया जा रहा है और इस संबंध में वरिष्ठ पुलिस अधिकारियों से चर्चा की जाएगी। आगे की कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के निर्देश के अनुसार की जाएगी। गुन्हा दाखल झालेला आहे, कोणत्या प्रकारचे गुन्हा दाखल झालेले आहे त्यामध्ये कारवाई करण्यात आली? 29 मार्च 2026 रविवारी गावकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी गावकऱ्यांनी रस्ता रोको केला होता। यामध्ये गावकऱ्यांच्या मागण्या वैध होत्या, पण यामध्ये रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे टोटल 12 गावकरी आणि काही असा आम्ही गुन्हा दाखल केला होता रस्ता रोको आंदोलन। त्यानंतर त्यासाठी भारतीय न्याय संहितामधील कलम आहेत आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे त्यामधील कलम आहेत, त्यानंतर गुन्हा दाखल केला होता। यामध्ये आम्ही तपास करू, अजून आम्ही कोणालाही स्टेटमेंटसाठी वगैरे बोलवलं नाही। आणि कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तपास केल्यानंतर पोलिसांना अधिकार राहतो की चार्जशीट दाखल करताना त्यामध्ये प्रकार राहतात की फायनल करणे किंवा फायनल करणे किंवा दोषारोपपत्र दाखल करणे। तर आम्ही त्यामध्ये योग्य तपास करू, फायनल करू किंवा फायनल करू, त्यानुसार योग्य ती कारवाई आम्ही करू, कायदेशीर कारवाई। गावकऱ्याचा म्हणणं आहे का आता तो गुन्हा आम्ही रद्द करा म्हणून यामध्ये आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू नक्की। मी इथे विश्वास देतो सर्व गावकऱ्यांना आणि त्यानुसार योग्य कारवाई करू। काही हे करण्याचं कारण नाही की पोलीस गावकऱ्यांच्या विरोधात वगैरे आहेत, असं वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ आणि त्यानुसार कारवाई करू। गौरतलब है कि उमरझरी गांव में हाल ही में बाघ के हमले की घटना के बाद से ग्रामीणों में भारी आक्रोश है। इसी के चलते लोगों ने रास्ता जाम कर विरोध प्रदर्शन किया था।